हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मयुरी कुलकर्णी 9271 या आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत पिठाची मिरची। त्यासाठी लागणारे साहित्य: हिंग, हळद, साखर, लिंबू, कमी तिखट असलेली मिरची, चणा डाळीचं पीठ आणि तेल। यात आपण हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे। चांगल्या प्रकारे कापडाने कोरडं पुसून घ्यायचे आहेत आणि हे अशा मध्यभागी असं कापून घ्यायचं आहे। कोणी कोणी याच्यामधल्या बिया काढून घेतं, पण या कमी तिखट असल्यामुळे मी काही याच्या बिया काढलेल्या नाही आहेत। आता मिरचीमध्ये भरण्यासाठी आपण सारण तयार करून घेऊया। त्यात आता टाकायचं आहे थोडं हिंग, थोडी हळद, साखर बऱ्यापैकी टाकायची, म्हणजे आम्ही तर टाकतो, पण तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर। आणि लिंबू पिळायचा आहे। चवीनुसार मीठ आणि तेल पण थोडंसं जरा अर्धी वाटी टाकायचं आहे। आता हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया। चांगल्या प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात थोडं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे ते चांगल्या प्रकारे एकजीव होतं। अशा प्रकारे आपलं सारण तयार आहे। आता आपण याला काय करूया, मिरचीमध्ये भरून घेऊया। त्या मिरच्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे वाफवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एकदम सोपी पद्धत वापरणार आहे। बघा, पहिलीत आपण पाणी घेतलेलं आहे, त्यावर आता आपण ही चाळणी ठेवूया आणि त्या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता त्यात आपण या मिरच्या ठेवायच्या आहेत। हे अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या यात ठेवलेल्या आहेत। आता त्यावर आपण ठेवायचं आहे झाकण आणि ते 10-15 मिनिटासाठी आपण वाफवून घेऊयात। या अशा प्रकारे आपल्या मिरच्या वाफवून तयार आहेत। आता याला आपण करायचं आहे शॅलो फ्राय। बघूया नेक्स्ट कृती। आपण टाकूया आता तेल, थोडंसं टाकायचं आहे, कारण आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे, डीप फ्राय नाही। या पूर्णपणे याच्यात आपण रचून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपण मिरच्या रचलेल्या आहेत। याला आता मंद आचेवर होऊ द्यायचं आहे 10-15 मिनिट। अशा प्रकारे दोन्ही बाजूने चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। तयार आहे आपली पिठाची मिरची। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। सबस्क्राईब करा, लाईक करा। चला भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।